खूप दिवसापासून मुंबईमध्ये पावसाची सगळेजण वाट पाहत होते. उन्हाळ्यात हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाचे आगमन झाले. चला तर मग पाहूया मुंबईतील या पहिल्या पावसाची खास झलक. सो हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईज, आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आणि त्याचं कारण असं होतं की म्हणजे काय झालं, मी घरामध्ये झोपलो होतो आणि अचानक मला जाग आली की बाहेर वातावरण बघितलं, एकदम पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप दिवसानंतर आज पाऊस पडतोय. तर सकाळी थोडंसं आला होता आणि आता काय वातावरण तसं झालं आहे. काय क्लायमेट झालं आहे हे बघा, इकडे बघा, इकडे तर खतरनाक दिसतोय. मी खिडकीतून बघत बसलेलो की कसलं वातावरण भारी वाटतंय. तर विचार केला की तुम्हाला पण दाखवतो. आणि मी खिडकीतनं दाखवणार होतो, पण नंतर विचार केला की जाऊ दे, टॅरेजवरती येतो. टॅरेजवरनं एक नंबर दिसतंय आणि हवा पण मस्त थंड लागते. त्यासाठी आलो वरती आणि धावत आलो. सगळं पूर्ण असं थकान लागली, पूर्ण शिडीवरनं आलो. तर पण मस्त वाटते वातावरण. आज खूप दिवसानंतर सकाळी पाऊस पडला आणि त्याच्यावरती आता माहिती नाही पडणार आहे की नाही, कारण की तिकडे बघा, तिकडे आहे ना, तिकडे पाऊस पडतोय. ते तर आता इकडे कधी येणार माहिती नाही, आता येईल तेव्हा बघू. आत्ताचा हा क्लायमेट बघितला ना तर असं वाटतंय की काहीतरी जून महिना, अर्धा जून महिना निघून गेल्याच्या नंतर कसं ते पाऊस पडल्याच्या नंतर पूर्ण हिरवं गाळ व्हायला सुरुवात होती, तर तसं काहीतरी आता वातावरण झालंय. आणि पुढे डोंगर वगैरे बघा कसा हिरवा हिरवा वगैरे दिसायला लागला थोडाफार. या साईडला पण बघा पूर्ण हिरवळ वगैरे आता उठून दिसायला लागल्या. आणि झाले आता मे महिन्यापासून सगळेजण वाट बघतात की पाऊस कधी येणार, पाऊस कधी येणार. आणि तेव्हापासून काही पाऊसच येत नव्हता. नुसतं दिवसभर ऊन लागत होतं आणि त्याच्यामध्ये एवढं घामोळे उठलेले सगळ्यांच्या अंगावरती. काय करणार, गावाला तर शेतीची वगैरे कामं सगळी बाकी राहिली होती. तर माणसांना ते टेन्शन होतं की पाऊस येणार कधी. आणि फायनली आता कालच्यापासून पाऊस येतोय. तर जाम भारी वाटतं की खूप दिवसानंतर आज पाऊस येतो. नाही तर मोस्टली तर आम्ही लहान होतो तेव्हा शाळेत जायच्या आधीच आमचा पाऊस यायचा. आणि 15 तारखेला तर शाळा चालू व्हायची, तर त्याच्या आधीच पाऊस वगैरे यायचा. तर तेव्हा आम्ही रेनकोट वगैरे घ्यायला जायचो. मग त्याच्यानंतर मग आम्ही शाळेत जायचो. पण या टायमाला तर खूप लेट होतं, कारण की माहिती नाही, आता सगळं वातावरण चेंज झालं. पाठीमागे पण तुम्ही बघितलं असेल की जानेवारीपर्यंत तर पाऊस चालूच होता. मध्ये तर येतच होता. आणि त्याच्यानंतर पाऊस गेला, त्याच्यानंतर एवढं कडक ऊन झालं, थंडीचं तर नामोनिशाणच गायब झालेला. आणि आता एवढं कडक ऊन लागत होतं, त्यात कुठे हे आत्ता चांगलं वातावरण दिसतंय. आणि हे वातावरण बघून एवढा आनंद झालाय ना की काय सांगू तुम्हाला. तर तो या साईडला बघा, कदाचित तिथून ना पाऊस येतो इकडे. आता या साईडला हा एक ना आमच्या टॅरेसवरचा कावळा, काय माहिती त्याला काय होतं. चल चल, त्याला किती पण पाळावं, किती पण, तो उठतच नाही. तो त्याच्यातच असतो. त्याला नुसता आवाज दिला, जाकी गेला. तर त्याला मी जेव्हा पण व्हिडिओ काढायला आम्ही टॅरेसवरती येतो ना, तेव्हा तो बसलेलाच असतो. एक तर ते बघा तिथे बसलाय, एक इथे बसलाय आणि ह्याच्यावरतीच बसतो, त्या पाईपावरती. आणि व्हिडिओ बनवायला लागला ना की ओरडायला सुरुवात, काय 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 करतात. आणि त्याच्यामध्ये आमचे व्हिडिओ पण होत नाहीत. मग तसाच टाईम निघून जातो आणि काय समजत पण नाही मग काय बनवायचं आणि काय नाही. त्यांना हाकलवण्यातच आमचा अर्धा टाईम निघून जातोय. आणि आत्ता कसं गणू वगैरे पण गेलं नालाच उभारायला, आणि थोडी दिवसांनी मी पण जाणार आहे नालाच उभारायला. तर ती तिकडे गेलं तर मला पण आता इकडे कंटाळायला लागलं, घरात बसून बसून तरी काय करणार. तर विचार केला की जाऊ दे, आपण एक ब्लॉगच बनवूया. म्हणून विचार केला, चला डायरेक्ट टॅरेसवरती. एवढा भारी क्लायमेट झाला आहे, एवढं वातावरण झालं आहे, खूप दिवसानंतर आज पाऊस पडतोय. तर करूया सुरुवात आपण पण आजच्यापासूनच जरा मस्तवाली. तर बघू, विचार चाललाय की ट्रेकिंग वगैरेचे पण प्लॅनिंग करायचे आहेत. तर ट्रेकिंगला वगैरे पण जायचं. जर तुम्हाला ट्रेकिंगचे वगैरे माझे व्हिडिओ नसतील, तुम्ही बघितले असतील, तर माझ्या चॅनल एकदा व्हिजिट करा. तुम्हाला त्या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला भेटतील की मी आतापर्यंत किती ट्रेक केलेत. ते अर्धे तर डिलीट झालेत आणि ते तर काय आता नाही आहे त्याच्यात, पण जेवढे आहेत तेवढे ठीक आहे. तर ते पण तुम्हाला बघायला भेटतीलच तिकडे काय आहे ते. आणि मी वाट बघतोय तो कधी येतो इथे पाऊस, मस्त आला पाहिजे. आणि हे बघा वरती पूर्ण ढग असे भरलेत, एक नंबर असं वाटतंय. आणि मी सकाळपासून वाट बघत, म्हणजे सकाळी मी झोपेतनं उठायच्या आधी एवढा जोरात पाऊस पडत होता की अंगावर वगैरे घेऊन मस्त मी झोपून गेलो होतो. आणि नंतर झोपेतनं उठल्याच्या नंतर बघतोय तो एवढं कडक ऊन लागत होतं की बाहेर जाऊ पण नाही शकत.
खूप कडक ऊन लागत होतं. तर मग त्याच्यावरती काही झालं नाही. तर दुपारी जेवलो खाल्लं आणि परत झोपलो मी. आणि अचानक उठलो, बघतो तर बाहेर पावसाचं वातावरण आहे. बोललो सकाळी नाही भेटलं तर नाही, तर आत्ता तरी जाऊन बघतो. तर बघू काय होते ते. आणि हे वातावरण बघून ना खतरनाक वाटतं यार, मला तर जाम आवडलं. तुम्ही पण सांगा कमेंट करून की कसं आहे आणि काय आहे ते. कारण की पावसाळा एवढ्या दिवसानंतर आलाय ना, तर असं वाटतं की आता कुठेतरी फिरायला जावं, माहिती आहे का. तर आता विचार तर चाललाय आमचा की कुठेतरी जायचं बाहेर. आणि मोस्टली तर आता ट्रॅकिंगचे प्लॅन बनतील आता सगळ्यांचे. तर मी पण विचार करतो की ट्रॅकिंग वगैरे काहीतरी करायचं. तिथे जवळपास काय आहे ते आपण पहिलं शोध लावूया, त्याची हिस्ट्री काढूया, सगळी माहिती वगैरे काढल्याच्या नंतर मग प्लॅन वगैरे बनवायचे. बघू कसं काय ते पुढच्या पुढे. आत्ताच तर पावसाळा चालू झाला आहे, म्हणजे बोलू शकत नाही अजून, पण काय कन्फर्म नाही की पावसाळा चालू झाला आहे की नाही झाला. कारण की आज कुठे तेवढ्या दिवसात पाऊस चालू झाला आहे. आता इथे माहिती नाही काय ते. आता हा एकच ढग आहे आणि हा बघा हा एक मोठा ढग आहे असा. आता इथे एवढ्यात पाऊस पडेल आणि तो पुढे कुठेतरी तिकडे चाललाय, आता माहिती नाही. पण मी तर फक्त त्या आशेवरती आहे की तिथून काहीतरी येत आहे. तर तिथून काही येत आहे ते नाही माहिती. जर पाऊस आला ना तर खरंच जाम मजा येते. आणि कदाचित तोच येतो, कारण की हवा पण लागते एकदम मस्त आली तिथे. आणि गाईज थोडे दिवस झाले व्हिडिओज वगैरे येत नाहीत. त्याचं कारण आहे की मी आजारी आहे आणि थोडे दिवस झालं तब्येत वगैरे पण ठीक नाही. तर त्याच्यामुळे काही व्हिडिओज वगैरे येत नाहीत. गणू पण तिकडे गेलं नालासोपाराला. एकट्याला एवढा कंटाळा आला आहे मला ना, तर काय सांगू तुम्हाला. आता मी कधी जाईन तिच्याकडे तेव्हा माहिती नाही, तर बघू. तर काय आमच्या बिल्डिंगमधल्यांनी बघा कुंड्या घरात ठेवायचं सोडून इथे टॅरेसवरती आणून ठेवलेत. आणि फुलाचे वगैरे झाड आहेत. ह्या साईडला बघा आमच्या बिल्डिंगमधला आंब्याचं झाड आणि हे कंपाऊंड, असं काही दृश्य दिसतं आमच्या इथून. आणि ह्या साईडला बघा चला हे कावळे कुठून यायला लागलेत ना, आत्ता मध्येच यायला लागलेत, माहिती नाही. ह्या साईडचा क्लायमेट बघा काय खतरनाक वाटतोय. तिकडे पूर्ण त्या साईडला तर एक नंबर दिसते बघा, मस्त व्ह्यू वाटतोय. बघा इकडे काहीतरी कोणीतरी काहीतरी जाळलं. आणि सेम असं कधी होतं माहिती आहे का, ज्यावेळी आम्ही गावाला असतो ना त्यावेळी कसं पाऊस यायच्या वेळेस असं वातावरण झालं की संध्याकाळचे सगळ्यांचे तरवे लावतात. आता तरवे तर मोस्टली अर्ध्या लोकांना माहिती असेल, अर्ध्यांना नसेल माहिती. तर शेती करायच्या आधी जी जमीन जाळली जाते त्याला आमच्याकडे तर तरवे बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. तर ते केले जातात. तर त्याचा पण दूर सेम असाच सगळीकडे पसरला जातो. आणि ह्या वातावरणात मस्त वाटतं ते, एक नंबर. एवढा भारी क्लायमेट आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कावळ्यांनी पूर्ण वाट लावून टाकली माझ्या डोक्याची. तर काहीच मागापासून मी इथे टॅरेसवरती आणि तो कधीपासून तिकडे ओरडतो. नुसता तो एकटा ओरडतो, त्याच्याबरोबर अजून कोणतरी दोघे येतात आणि ते ओरडतात. आता तो दुसरावाला आहे ना, तो ते बघा तिथे जाऊन बसला. आता एवढं झूम नाही होत आहे, तिथे पत्र्यावरती जाऊन बसला तो पण तिथून उडाला. तो पण तिथून उडाला. आता तो परत इथे येऊन इथे बसेल आणि दोघे परत भांडत बसतील. काय बोलतात त्यांनाच माहिती. पण माझ्या इथे कान दुखायला लागले त्यांचं ऐकून ऐकून. इथे मी हवा खायला आलेलो आणि त्यांचाच आवाज ऐकतो कधीपासून. काय होतं काय होतं आणि माहिती नाही आता पाऊस कुठं राहिला काय. हे बघा ना, पहिलं तर तिथं मस्त येत होता असं दिसत होतं काहीतरी, आता तर काहीच नाही दिसत आहे. ह्या साईडला बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. आणि ह्या साईडला बघा एकदम मावळती संध्याकाळ झाली. एक नंबर दृश्य वाटतं हे. तर लय उशीर वाट बघितली, लय उशीर, माहिती आहे का. किती टाईम झाला मी वरती टॅरेसवरती येऊन थांबलोय की कधी तो पाऊस इथे येईल त्याची वाट बघतो. तर अजून काय तो तिथनं हालायचं काय नावच घेत नाही. तर मला नाही वाटत की पाऊस येईल, कारण की 7 वाजलेत आता. आणि 7 वाजलेत तरी अजून काय तो इथे यायचं बघा ना. मी आलोय किती वाजता, 6 वाजता. आता 1 तास झाला तो काही यायचं नावच नाही घेत. तर मला तिथे उभं राहून कंटाळा यायला लागला. घरामध्ये मस्त आडवा पडलो असतो त्याच्यामध्ये मी. बघू. पण एक आहे मित्रांनो की घरामध्ये गरमीत राहण्यापेक्षा इथे वरती येऊन ना टॅरेसवरती मस्त थंड हवेमध्ये राहणं एक नंबर वाटतं. तर हा ब्लॉग बनवायचं फक्त एवढंच कारण होतं की पाऊस आला आमच्याकडे. असं खूप जण स्टेटस टाकतात की जसा त्यांच्याकडे पाऊस आला की तसे सगळ्यांचे स्टेटस पडतात. आणि तसंच काय काल रात्री पण तसंच झालं की जिथे जिथे पाऊस पडला तिकडे सगळ्यांचे स्टेटस डायरेक्ट पाऊस आला. तर माझं पण तसंच आहे की जिथे पाऊस आला ना, आता आमच्याकडे पाऊस आला तर मी ब्लॉग बनवायला चालू केलं. तर माहिती नाही
तर त्याच्यात माझी तब्येत पण ठीक नाही. आता मला पण जायचं आहे नालासोपाऱ्याला गणूकडे. गणूच्या घरी जाणार आहे मी पण. आता 2 दिवसानंतर तिकडे जाणार, तर तिकडचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर माहिती नाही की तिकडे जाताना मी कसा शूट करणार आहे, कारण की माझ्याकडे जो छोटावाला कॅमेरा होता, तो छोटावाला कॅमेरा तो प्रीत आला होता इकडे, तर प्रीत घेऊन गेला आता नालासोपाऱ्याला. आता तो कॅमेरा पण त्याच्याकडे, आणि माझ्याकडे तर आयफोनच आहे फक्त. आता त्याच्यामध्ये मी शूट किती करणार, गाडी किती चालवणार तर माहिती नाही, कारण गाडीने जाणार आहे. आणि जर पाऊस असेल तर मग अवघडच आहे, की काढायला भेटेल की नाही भेटेल माहिती नाही. तर विचार करतो की मित्रांनो की लवकरच आपल्याला ट्रेकिंगचा प्लॅनिंग बनवायचा, आणि ट्रेकिंगसाठी कुठेतरी जवळपास इथे जायचं आहे मला, कारण की ट्रेक करायला खूप आवडतात मला, आणि फिरायला तर जामच खूपच आवडतं. कारण की आम्ही पहिल्यापासूनच जेव्हापासून कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून, म्हणजे कॉलेज संपलं होतं, आणि कॉलेज संपल्याच्या नंतर मग आम्ही डायरेक्ट फिरायला सुरुवात जी केली होती ना, तर जो 1 वर्ष आम्ही जो फिरला असेल ना, ते कोणच नसेल फिरलं. म्हणजे महिन्यात ना आमच्या 1 ते 2 ट्रिप निघत होत्या फिरायच्या. तर जेवढं आम्ही फिरलोय ना तेवढं आई शपथ कोण नसेल फिरलं. तर आता पण विचार चाललाय की सुरुवात करायची, कारण की पावसाळा आला, आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जर कुठेतरी बघितलं चांगला ट्रेक तर चांगली गोष्ट आहे, कारण की परत पुढे जाऊन पाऊस जर वाढला मोठा झाला तर मग आपल्याला जायला नाही भेटणार. चाललेत प्लॅनिंग वगैरे माझे आता कसं काय ते, तर तुम्हाला पण समजलंच सगळ्या गोष्टी, कारण की माझ्या मनात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढं तुमच्यापाशी मी सांगतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर ह्या व्हिडिओला पण मी काही जास्त लांबवत नाही, ह्या व्हिडिओ तर फक्त एवढाच होता, आणि ह्या व्हिडिओला पण मी इकडे एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चला बाय बाय.